हातकणंगले तालुक्यातील आळते इथं धार्मिक शिक्षण देणारी संस्था आहे। या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या बिहारमधील 11 वर्षीय मुलगा फैजान नजीम याचा त्याच्याच सहकारी मित्रानं विजेचा शॉक देऊन खून केला। या घटनेनंतर धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत नेमकं चालतं काय याविषयी सविस्तर चौकशी व्हावी या मागणीचं निवेदन देण्यासाठी बुधवारी हिंदू जनसंघर्ष समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले होते। त्यावेळी हिंदुत्ववादी पदाधिकारी आणि जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यात वाद झाला होता। त्यानंतर गुरुवारी गृह विभागाच्या प्रभारी पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांची हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी भेट घेतली। धार्मिक संस्थांमध्ये कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं याची सखोल चौकशी करावी अशी मागणी हिंदू एकताचे शहराध्यक्ष गजानन तोडकर यांनी पत्की यांच्याकडे केली आहे। 2 दिवसापूर्वी हातकणंगले तालुक्यामध्ये मदरशामध्ये एका अल्पवयीन मुलाचा खून केला आणि ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि याबाबत माननीय SP साहेबांना आज आपण निवेदन दिलेलं आहे की संपूर्ण कोल्हापुरातले जे मदरसे आहेत त्या ठिकाणी परराज्यातून आलेली मुलं ही संपूर्णपणे त्या ठिकाणी कशासाठी आल्यात, त्या ठिकाणी शिक्षण काय दिलं जातं याची चौकशी करावी आणि ताबडतोब जी परराज्यातली मुलं आहेत ती ताबडतोब त्या घरी पाठवावीत अशा पद्धतीची आपण मागणी केलेली आहे। कारण त्या मुलग्यानं ज्या क्रूरतेनं मारलेला आहे त्याला शॉक दिलेला आहे, त्याच्या तोंडावरती उसुची दाबून मारलेला आहे। म्हणजे ह्या वयात त्याच्याकडे एवढी क्रूरतापणा, म्हणजे त्या मशिदीमध्ये त्या मदरशामध्ये अशा पद्धतीचं काय शिकवलं जाते की त्याची इतकी मेमरी क्रूरता निर्माण होते आणि याची सखोल चौकशी व्हावी। आणि जर येत्या काळामध्ये या संदर्भात माननीय पोलीस प्रशासनानं जर काही कारवाई केली नाही तर संपूर्णपणे सकल हिंदू समाजाची बैठक उद्या बोलवलेली आहे आणि निश्चितपणाने पुढच्या 8 दिवसामध्ये याच्या संदर्भात उग्र आंदोलन, मग ते वेळप्रसंगी कोल्हापूर बंद असेल, बेमुदत उपोषण असेल, धरणं आंदोलन असेल, अशा पद्धतीचं आंदोलन करण्याचा आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं निवेदन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षक खानापुरे यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणीही करण्यात आली। याप्रसंगी उदय भोसले, किशोर घाटगे, आनंदराव पवळ, मनोहर सोरप, शीला माने, रश्मी साळुंखे, विकास जाधव, राजेंद्र तोरसकर, सुनील सामंत, सौरभ निकम, कविराज कबुरे उपस्थित होते।